माझं नाव प्रियंका आहे. माझ्या पतीच्या निधनानंतर माझ्या 2 दिरांनी मला घरातून हाकलून देण्याचा कट रचला. माझ्या सासरच्या घराशिवाय मला जायला दुसरी जागा नव्हती. निघण्यापूर्वी मी माझ्या दिरांना सांगितले की मी निघून जाईल, पण मला माझ्या पतीच्या काही जुन्या वस्तू हव्या आहेत. त्यांना वाटले की मी या घरातून दागिने घेऊन जात आहे. त्यांनी तीव्रपणे नकार दिला, पण मी म्हणाले, मला माझ्या नवऱ्याच्या मौल्यवान वस्तू नको आहेत. उलट माझ्यासाठी त्याची सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे त्याची बॅग आहे, ज्यात त्यांच्या आयुष्यातील क्षणांची नोंद असलेल्या त्यांच्या हस्तलिखित कविता आणि डायऱ्या होत्या. जेव्हा मी ती बॅग उचलली तेव्हा माझे दोन्ही दीर आणि वहिनी खळखळून हसले आणि म्हणाले, ही या पुस्तकांचं काय करणार आहे? आम्ही तर त्यांना कचऱ्यात फेकून देणार होतो. मी माझ्या मुलांसोबत शांतपणे निघून गेले आणि एका लहानशा मातीच्या घरात माझं आयुष्य जगायला लागले. मी पिशवीतून माझ्या नवऱ्याच्या हाताने लिहिलेली डायरी बाहेर काढून वाचायची. वाचून झाल्यावर ती परत त्याच बॅगेत ठेवून द्यायचे. पण एके दिवशी जेव्हा मी ती बॅग धुण्यासाठी रिकामी केली तेव्हा मला त्यात एक गुप्त पत्र आणि बँकेच्या लॉकरची चावी सापडली, ज्यात माझ्या पतीने लिहिले होते, माझे लग्न 7 वर्षांपूर्वी एका अशा माणसाशी झाले जो माझ्यावर खूप प्रेम करत होता. माझ्या पतीचे नाव केशव होते. माझ्या सासरच्या घरी माझ्या नवऱ्याला 2 लहान भाऊ होते. यशस्वी होण्यासाठी आणि आपल्या भावांची स्वप्ने व इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या नवऱ्याने लग्न केले नाही आणि तो दीर्घायुष्य जगला. त्याने आपल्या आयुष्यातील अर्ध्याहून अधिक काळ आपला व्यवसाय उभारण्यात आणि भावांना आधार देण्यात घालवला. आणि मग जेव्हा लोकांनी त्याला सांगितले की आता तू तुझ्यासाठी जीवनसाथी निवड, लग्न कर, तेव्हा त्याने माझ्या घरी लग्नाचा प्रस्ताव पाठवला. आमचे लग्न प्रेम विवाह नव्हते. माझी आई त्यांच्या बंगल्यात काम करायची. माझी आई खूप म्हातारी झाली होती. अशक्तपणामुळे तिला काम करता येत नव्हते, पण तरीही ती आपले हातपाय हलवू शकत होती. आम्ही एका लहानशा मातीच्या घरात राहत होतो. माझे वडील हयात नव्हते आणि मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते. आम्ही खूप गरीब होतो. पूर्वी माझी आई शेजारच्या घरांमध्ये काम करायची, जिथून तिला थोडे पैसे मिळायचे. या महागाईच्या काळात आई आणि मुलगी आम्हा दोघींनाही कमी उत्पन्नात जगणे खूप कठीण होत चालले होते. मग एके दिवशी माझ्या आईला शहरातील एका मोठ्या कारखान्याच्या मालकाकडे नोकरी मिळाली. तेव्हा आमच्या घरात थोडे बरे वाटू लागले. तो माणूस खूप दयाळू होता आणि केशवनेच माझ्या आईला तिच्या कामाचे जास्त पैसे दिले. मात्र तिथे काही दिवस काम केल्यानंतर माझी आई खूप आजारी पडली आणि मला एकटे सोडून गेली. जेव्हा लोक केशवला लग्नासाठी विचारायचे तेव्हा त्यांना माझी आठवण यायची, कारण तो मला मदत करण्यासाठी अधूनमधून त्याच्या नोकरामार्फत पैसे पाठवायचा. मी 24 वर्षांची होते आणि केशव माझ्यापेक्षा 14 वर्षांनी मोठा होता. माझे अजून लग्न झाले नव्हते, कारण मी एका गरीब आईची मुलगी होते, जिला हुंडा देणे परवडत नव्हते. हे सगळं हुंड्याबद्दलच आहे. जेव्हा केशवने मला लग्नाची मागणी घातली तेव्हा मी होकार दिला, कारण माझ्या आईच्या मृत्यूनंतर मी पूर्णपणे एकटी पडले होते आणि या पडक्या घरात तग धरून राहणे मला खूप कठीण जात होते. माझ्यासारख्या गरीब मुलीशी लग्न करून त्यांनी केवळ समाजात माझा आदरच मिळवला नाही, तर माझी खूप काळजीही घेतली. मी या बंगल्याची सर्वात मोठी सून झाले. माझे पती नेहमीच एक सज्जन आणि प्रामाणिक माणूस होते, जे गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी नेहमी पुढे असत. मी त्यांच्या दोन्ही भावांना माझ्या लहान भावांप्रमाणे वागवत असे आणि त्यांचा खूप आदर करत असे. माझ्या मोठ्या दिराचे नाव कुलदीप आणि लहान दिराचे नाव अजय होते. आमच्या लग्नानंतर 2 वर्षांनी देवाने मला एका मुलाचे वरदान दिले. जेव्हा तो आमच्या आयुष्यात आला तेव्हा आमचा आनंद द्विगुणित झाला. माझे आयुष्य सर्व अडचणींपासून मुक्त झाले होते आणि सर्व काही सुरळीत चालले होते. पण मग माझ्या पतीला एका अशा आजाराने ग्रासले, ज्याने त्यांचे शरीर पोखरायला सुरुवात केली. अनेक नामांकित डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार झाले, पण काळानुसार त्यांची प्रकृती सुधारण्याऐवजी परिस्थिती आणखी बिघडली. मी त्यांची खूप काळजी घेतली. माझे दोन्ही दीर माझ्या नवऱ्याचा व्यवसाय सांभाळत होते. आमच्या लग्नानंतर 3 वर्षांनी माझ्या नवऱ्याने त्याच्या दोन्ही भावांचे लग्न केले होते. त्यांनी त्यांच्या आवडीच्या स्त्रियांशी लग्न केले होते. माझ्या दोन्ही जावा चांगल्या होत्या आणि माझा खूप आदर करत होत्या. माझ्या दीराने व्यवसायाची सूत्रे हाती घेतली होती आणि माझ्या 2 जावांनी घराची जबाबदारी घेतली.
बराच काळ असाच गेला आणि मी पूर्णपणे माझ्या पतीच्या सेवेत गुंतले होते. या कठीण काळात त्यांना माझी नितांत गरज होती. आमचा मुलगा 5 वर्षांचा झाला होता. मुलगा झाल्यानंतर आम्हाला दुसरे मूल झाले नाही. माझ्या दिरांना प्रत्येकी 2 मुले होती. मी माझ्या पतीच्या प्रकृतीसाठी नेहमी देवाला प्रार्थना करत असे. पण एके दिवशी आजारपणाशी झुंज देत असताना त्यांचे निधन झाले आणि मी विधवा झाले. त्यांच्या मृत्यूचा धक्का मला विजेच्या धक्क्यासारखा बसला. माझ्या मुलाने त्याचे वडील गमावले होते. हे घर जे नेहमी आनंदाने भरलेले असायचे ते आता ओसाड झाले होते. मी माझ्या मुलाला छातीची कवटाळून रडायचे. या घरात पूर्वीसारखी वर्दळ आणि गजबज राहिली नव्हती. माझे पतीचे माझ्यावर आणि आमच्या मुलावर खूप प्रेम होते. आमच्या वृद्धकाळासाठी आणि आमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी अनेक स्वप्ने पाहिली होती, जी त्यांनी त्यांच्या डायरीत लिहिली होती. माझ्या पतीला डायरी लिहिण्याची खूप आवड होती आणि ते त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे आणि दुःखाचे क्षण तसेच कविताही डायरीत लिहित असत. हा त्यांचा छंद होता. ते केवळ सुशिक्षितच नव्हते, तर आपल्या मेहनतीने एक यशस्वी व्यक्तीही बनले होते. पण त्यांनी कधीही त्यांचा अभिमान बाळगला नाही. या घरातील प्रत्येक व्यक्ती जी माझा आणि माझ्या पतीचा खूप आदर करायची, आता त्यांच्या मृत्यूनंतर माझ्या आणि माझ्या मुलाप्रती प्रत्येकाचे वागणे बदलू लागले. त्यांना जाऊन जेमतेम 25 दिवस झाले होते. गोष्टी बदलू लागल्या होत्या. विशेषतः माझ्या आणि माझ्या मुलाच्या बाबतीत माझे आयुष्य दुःखाने भरले होते. पण जेव्हा केशवजी माझ्या आयुष्यात आले तेव्हा त्यांनी सर्व काही ठीक केले. आता तेही मला आणि आमच्या मुलाला या जगात एकटे सोडून गेल्यामुळे दुःखाने पुन्हा माझी परीक्षा घ्यायला सुरुवात केली होती. माझ्या पतीच्या निधनानंतर मला असे वाटू लागले की या घरात माझे काही स्थानच नाही. मला खूप एकटे वाटू लागले होते. माझ्या नवऱ्याच्या संपत्ती आणि मालमत्तेवर डोळा ठेवलेल्या माझ्या धीराने आपला व्यवसाय उभा करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली होती. तो कारखाना, हा बंगला आणि ती मालमत्ता हे सर्व माझ्या नवऱ्याच्या कष्टाचे फळ होते. कायदेशीररित्या हे सर्व त्याच्या मुलाचे असायला हवे होते, पण माझे दोन्ही धीर त्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होते. आई आणि मुलगा दोघेही हलगर्जीपणा करत होते. माझे पती आजारी पडल्यापासून मी स्वतः त्यांची काळजी घेतली. अगदी त्यांच्यासाठी डॉक्टरांच्या भेटी निश्चित केल्या आणि त्यांच्या औषधांचीही काळजी घेतली. ज्या 2 भावांवर माझ्या पतीचे स्वतःच्या मुलांपेक्षाही जास्त प्रेम होते, त्यांनी त्यांच्या आजारपणात त्यांच्यासोबत बसायचीही तसदी घेतली नाही. त्यांची विचारपूस करणे तर दूरच. पण आता ते गेल्यामुळे माझ्यावर आणि माझ्या मुलावर गोंगावणारे धोक्याचे ढग मला स्पष्टपणे दिसत होते. माझ्या पतीच्या निधनाला 30 दिवस उलटले होते आणि घरात तणावाचे वातावरण पसरले होते. केवळ नावापुरते रडणाऱ्या कुलदीप आणि अजय यांच्या डोळ्यात अश्रू स्पष्ट दिसत होते. लोभ आणि वासनेने त्यांची जागा घेतली होती. ते दोघेही आपल्या आपल्या बायकांसोबत चर्चा करण्यात व्यस्त होते. ते माझ्याकडे आणि माझ्या मुलाकडे असे पाहत असत जणू आम्ही या घराचे सदस्य नसून अनोळखी आहोत. माझा मुलगा जो ड्रायव्हरसोबत शाळेत जायचा, त्याला माझी मोठी जाऊ पारुलने शाळेत सोडण्यास नकार दिला आणि त्याच्या मुलांना माझ्या मुलाचा शाळेचा गणवेश आणि कपडे घरातील नोकराच्या मुलांना दिले होते. हळूहळू मला या घरात अत्याचारांना सामोरे जावे लागले. माझ्या धाकट्या जाऊचे नाव दीपा होते. दीपा मला नेहमी म्हणायची, वहिनी, भावाचे दुःख अजून किती काळ मानत ठेवणार? आता घरकामात मदत कर. मी जी या घराची मालकीण होते ती आता मोलकरींसारखी घरकाम करू लागली होती. त्या म्हाताऱ्या अविवाहित स्त्रियांना कामावरून काढून टाकण्यात आले होते आणि त्यांची सगळी कामे मला देण्यात आली होती. माझी इच्छा असूनही मी त्यांना काहीही बोलू शकत नव्हते. त्यांच्या कारस्थानाचा मला किंचितचाही संशयही आला होता. पण मी तरी काय करणार होते? मी एक अशक्त आणि असहाय्य स्त्री होते, जिच्या 5 वर्षांच्या मुलाला त्याच्या वडिलांची आठवण येत होती. तो फक्त अश्रू ढाळायचा आणि घरातील प्रत्येकाच्या वागण्याचे निरीक्षण करत मला विचारायचा, आई, बाबा कुठे गेले? ते गेल्यावर आपल्यावर कोणी प्रेम करत नाही. पण मी त्याला धीर देत म्हणायचे, बाळा, तुझ्यावर कोणी प्रेम करो वा न करो, तुझी आई नेहमी तुझ्यासोबत आहे. एका संध्याकाळी जेव्हा घरात उदासी पसरली होती आणि रात्र होत होती तेव्हा मोलकरीण मला बोलवायला आली. ती म्हणाली, तुमच्या मोठ्या आणि लहान दिरांनी बोलावले आहे. त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. कृपया हॉलमध्ये या. मी हॉलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांच्या बायका आधीच तिथे होत्या. त्यांचे चेहरे सरळ आणि गंभीर होते, जणू काही एखादा मोठा निर्णय जाहीर होणार होता. मी घाबरतच तिथे पोहोचले आणि एका कोपऱ्यात उभा राहिले. माझ्या धीराची वृत्ती पाहून मला वाटले की आजही काहीतरी वाईट घडणार आहे.
अशी मला शंका आली होती. माझा मोठा धीर कुलदीप याने घसा साफ केला आणि बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, बघ वहिनी, आता भाऊ हयात नाही आणि घर सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे. तुला माहीत आहेच की हा महागाईचा काळ आहे आणि व्यवसायाची परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या कुटुंबाचा खर्च आपण कसा उचलणार आणि तुमची आणि तुमच्या मुलाची काळजी घेणं आम्हाला अवघड होत चाललं आहे. मोठ्या भावाचं ऐकून अजय त्याच्याशी सहमत झाला आणि म्हणाला, हो दादा, तुमचं अगदी बरोबर आहे. आणि तसंही वहिनी, तुम्हाला माहीत आहे की तुम्ही आता विधवा आहात. समाजात विधवा स्त्रियांना चांगलं मानलं जात नाही. आम्हालाही मुलं आहेत. तुमचा मुलगा खूप उद्धट आहे. जर तो आपल्या मुलांसोबत खेळला तर ते वाईट संगतीत लागतील. उद्या लोक कुजबुजायला लागतील की या घरात केशवची विधवा राहते. जेव्हा आपली मुलं मोठी होतील तेव्हा त्यांच्या नात्यांमध्ये अडचणी येतील. मी थक्क झाले. मी म्हणाले, माझा मुलगा उद्धट नाही. मी त्याला चांगले संस्कार दिले आहेत आणि मी त्याला नेहमी चांगल्या गोष्टीच शिकवते. तो तुमच्या मुलांसोबत खेळत नाही आणि मी विधवा आहे यात माझा दोष नाही. माझ्या पतीने हे घर स्वतःच्या कष्टाने बांधले आहे. त्याने माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि त्याने नेहमीच तुम्हा सर्वांची काळजी घेतली आहे. तुम्ही लोक कोणत्या प्रकारच्या गोष्टी बोलत आहात आणि अशा बोलण्यातून तुम्हाला काय मिळते? ज्याला मी भावासारखंच मानत होते तो माझ्या नवऱ्यासमोर मला वहिनी म्हणायचा आणि आज तो आमच्याकडे विचित्र नजरेने बघत होता. कुलदीपची बायको म्हणाली, वहिनी, खरं तर तुम्ही हे घर सोडून जावं असं आम्हाला वाटतं. माझे आणि दीपाचे मित्र मैत्रिणी इथे सतत जात असतात. तुम्ही इथे असल्यामुळे आम्हाला आमच्या कुटुंबाला भेटता येत नाही. मला माझ्या मैत्रिणींसमोर खूप लाज वाटली. माझी जाऊ, जिला मी लहान बहिणीसारखं वागवायचे, ती मला टोचून बोलत होती आणि घरातून हाकलून देण्याबद्दल बोलत होती. दोन्ही जावांच्या चेहऱ्यावर उपहासात्मक हास्य होते, जे बाणांप्रमाणे माझ्या काळजाला भिडले. मी थरथरत्या आवाजात म्हणाले, तुम्ही दोघे काय बोलत आहात? हे घर माझ्या नवऱ्याचं, माझ्या मुलांचं आहे आणि मी तुमची वहिनी आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की माझी म्हातारी आई वारली आहे आणि मला आता दुसरं कोणी नाही. माझ्या एकटेपणाची कीव येऊन केशवने माझ्याशी लग्न केलं. मी कुठे जाऊ? या जगात तुमच्याशिवाय माझं कोणी नाही. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तुम्ही सगळे मला विसरलात का? तुमच्या सुखासाठी तुम्ही ते विसरलात का? माझ्या पतीने कितीतरी त्याग केले. तेव्हा माझा धाकटा धीर अजय म्हणाला, वहिनी, भावनिक होऊ नका. कायदेशीररित्या हे घर आमचंही आहे, कारण मी भैयाचा धाकटा भाऊ आणि या घराचा वारस आहे. तुम्ही एक परक्या आहात. त्याने तुमच्यासारख्या गरीब स्त्रीला या घरात जागा दिली. तुम्हाला आपली पत्नी बनवले. तुम्हाला जमिनीवरून उचलून आकाशात पोहोचवले. आपल्या भावाने तुमच्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. आता तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन हे घर सोडून जाऊ शकता आणि जर तुम्ही तुमच्या मुलाच्या हक्कांविषयी बोलणार असाल तर ऐका. जेव्हा भैया आजारी पडले तेव्हा आम्हीच त्यांचा व्यवसाय सांभाळत होतो. त्यांच्या उपचारांवर खूप पैसे खर्च झाले. म्हणूनच आम्ही भैयाच्या उपचारांवरील तुमच्या मुलाचे हक्क संपुष्टात आणले आहेत. आणि तसंही तुम्ही आमच्या भावाच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्याचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यावर ताबा मिळवला होता. त्यांनी काय काय लिहून घेतलं असेल मला माहीत नाही, पण आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही तुम्हाला 1 इंच भर जमीन किंवा 1 पैसा सुद्धा घेऊ देणार नाही. आता आमचा भाऊ या जगात नाही. त्याच्या मृत्यूनंतर तुमचा आणि तुमच्या मुलाचा भार आम्ही सहन करू शकत नाही. हे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी हात जोडून म्हणाले, असं बोलू नका. मी माझ्या पतीची लोभापोटी त्याची सेवा केली नाही. तो माझा नवरा होता. तोच माझं सर्वस्व होता. मला संपत्तीचा किंवा जमिनीचा लोभ नाही. मला फक्त या घराच्या एका लहानशा कोपऱ्यात राहू द्या. मी तुमची मोलकरीण म्हणून राहीन. फक्त मला छतावरून हाकलून देऊ नका. मी कुठे जाणार? हे जग क्रूर आहे. मी माझ्या मुलासोबत एकटी कुठे भटकणार? हे बाळ सुद्धा लहान आहे. मी त्याला माझ्यापासून दूर नेऊ शकत नाही. पण त्या पाषाण हृदयी लोकांचा माझ्या अश्रूंचा काहीच परिणाम झाला नाही. पारुल उपहासाने म्हणाली, तू इथे मोलकरीण म्हणून राहणार आणि मग हळूहळू संपूर्ण घराचा ताबा घेणार. तुझे डावपेच आम्हाला चांगलेच ठाऊक आहेत. तू निरागसपणाचे नाटक करून आमच्या नवऱ्यांना भावनिक करण्याचा प्रयत्न करत आहेस, पण ते चालणार नाही. तुला हे घर सोडावे लागेल आणि तेही आज आणि आत्ताच. कुलदीप आणि अजय तिच्या म्हणण्याशी सहमत झाले. सामान बांधून निघून जाण्याचा त्यांचा निर्णय मला सांगितला होता. मी रडत होते आणि गयावया करत होते.
तेव्हा अजय म्हणाला, बघा वहिनी, आपल्याकडे अजिबात वेळ नाही. आपण हे घर विकून आपले वाटे घेऊन व्यवसाय वेगळे करायचे ठरवले आहे. म्हणूनच या घरात तुम्हाला जागा नाही. तुमचं सामान बांधा आणि तुम्हाला जिथे जायचं असेल तिथे जा. तुम्ही कुठे जाल हे आम्हाला माहीत नाही. तुम्ही नातेवाईकांच्या घरी जा किंवा अनाथ आश्रमात राहा. ही तुमची समस्या आहे, आमची नाही. मी माझ्या नवऱ्याच्या भावांच्या चेहऱ्यांकडे पाहिलं, जिथे मला दयेचा लवलेश दिसला नाही. मला माहीत होतं की या लोकांची मनधरणी करण्यात काहीच अर्थ नाही. माझा मुलगाही भीतीने माझ्या पायांना बिलगला होता. त्याचं रक्त पांढरं झालं होतं आणि नात्याचे बंध तुटले होते. मी माझे अश्रू पुसले आणि दीर्घ श्वास घेतला. माझ्या आतली कमजोर स्त्री अचानक नाहीशी झाली होती आणि तिच्या जागी केशवची पत्नी उभी राहिली होती, जी आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेने ओतप्रोत होती. मी माझे आपले डोके मांडीवर टेकवत आपल्या दोन्ही दिरांकडे पाहिले आणि म्हणाले, ठीक आहे, तुमची हीच इच्छा असेल तर मी निघून जाते. मी तुमच्यावर ओझे होणार नाही. पण लक्षात ठेवा, आज तुम्ही मला या घरातून हाकलून देत आहात. जर तुम्ही या घराचे मालक आहात तर माझा मुलगाही आहे. माझे पती नेहमीच त्यांच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करत असत. मी चालले, पण मी माझे हक्क सोडणार नाही. हा माझा निर्णय आहे. आता कुलदीपच्या अपमानकारक शब्दांची काळजी देव घेईल. तुम्ही मला माफ करणार नाही. जणू काही मी माझ्या हक्कांसाठी तुमच्यावर अवलंबून आहे. मी जायला निघाले तेव्हा माझी धाकटी जाऊ दीपा म्हणाली, ऐका, या घरातून कोणतीही मौल्यवान वस्तू घेऊ नका. आम्ही तुमच्या सामानाची झडती घेऊ. मी म्हणाले, मला तुमच्या संपत्तीत आणि दागिन्यांमध्ये काहीही रस नाही. हे कागदी खोके जपून ठेवा. मी माझ्या नवऱ्याची बॅग सोडून या घरातून काहीही घेणार नाही. अजयने माझ्याकडे संशयाने पाहिले आणि विचारले, त्या बॅगेत काय आहे? तू भावाच्या पैशांच्या पिशवीबद्दल बोलत आहेस का? मी नकारार्थी मान हलवली आणि त्या पिशवीत त्याची हस्ताक्षरातील डायरी आहे. तुम्हा सर्वांना आठवत असेल की त्यांना डायरी लिहिण्याची किती आवड होती आणि त्यांच्या अनेक डायऱ्या त्या पिशवीत ठेवलेल्या आहेत. मला फक्त त्या हव्या आहेत. त्या माझ्या पतीची आठवण आहेत आणि त्या घेण्यापासून मला कोणीही थांबवू शकत नाही. त्यावर माझा पूर्ण हक्क आहे. पारुल म्हणाली, हो हो, त्या घे, पण खोलीतून कोणतीही मौल्यवान वस्तू किंवा दागिने घेऊन जाऊ नको. नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बॅग तपासू शकता. त्यात फक्त माझ्या नवऱ्याचं हस्तलिखित कविताचं पुस्तक आणि काही डायऱ्या आहेत. मला त्या हव्या आहेत आणि मग मी निघून जाईन. हे ऐकून शांतता पसरली. ते सर्व एकमेकांकडे पाहू लागले. मग हसत कुलदीप म्हणाला, फक्त ते जुनं भंगार? हा हा, ठीक आहे, घे. पण अहो, माझ्या लाडक्या वेड्या वहिनी, जर तुला दुसरं काही मागायचं असतं, पैसे मागायचे असते, तर कदाचित आम्ही विचार केला असता. पण तुझी बुद्धीच किती मर्यादित आहे. बरं, याला आमचा आक्षेप तर कसा असणार? तो तसाही आमच्या काही कामाचा नाही. तुम्ही गेल्यावर ती खोली साफ झाल्यावर आम्ही भैयाची सगळी पुस्तकं भंगारवाल्याला देणारच होतो. तुम्ही ती घ्या. तुला घेऊन जायचं असेल तर ते घेऊ शकतेस. आमचा काही आक्षेप नाही. पण लक्षात ठेव, जर तू सुईसुद्धा उचललीस तर तू अडचणीत येशील. मी त्याच्या बोलण्यावर काहीही न बोलता शांतपणे माझ्या मुलाला घेऊन माझ्या खोलीकडे गेले, जिथे मी माझ्या पतीसोबत माझ्या आयुष्यातील सर्वात शांत आणि अविस्मरणीय क्षण घालवले होते. खोलीचा दरवाजा उघडताच माझ्या हृदयात आनंदाची एक लहर उसळली. तोच सुगंध माझ्या अंगात दरवळला. तिच्या अत्तराचा आणि औषधाचा मिलाप. माझे डोळे पुन्हा पाण्याने भरले. ती खोली तशीच होती जशी माझे पती असताना होती. माझे पती आजारी पडल्यापासून मी याच खोलीत त्यांची सेवा करत होते. माझा मुलगा दुसऱ्या खोलीत झोपायचा, पण माझ्या पतींच्या निधनानंतर मी त्या खोलीत पुन्हा कधीच परतले नव्हते. मी त्यांच्यासोबत त्याच खोलीत झोपत होते. या खोलीतला पलंग रिकामा होता आणि बाजूच्या टेबलावर औषधांच्या बाटल्या व वेष्टेने ठेवलेली होती. कोपऱ्यातल्या मोठ्या पुस्तकांच्या कपाटात माझ्या नवऱ्याची पुस्तकं होती. त्याच्या सर्वात मौल्यवान वस्तू असलेली पिशवी कपाटात ठेवली होती. त्याला या कविता आणि डायऱ्या खूप आवडायच्या आणि तो मला, प्रियंका, मी डब्यातली डायरी लिहितो, जेणेकरून माझा मुलगा मोठा झाल्यावर माझी जीवन कथा वाचेल, माझ्या यशासाठी मी घेतलेल्या कष्टांचे कौतुक करेल आणि स्वतःही एक मेहनती व प्रामाणिक व्यक्ती बनेल. कृपया माझ्या कविता आणि माझ्या डायऱ्यांचे मोल जाणा आणि त्यांना कधीही वाया जाऊ देऊ नका. त्यावेळी मला हे समजले नाही, पण आज जेव्हा संपूर्ण जगाने मला वाऱ्यावर सोडले आहे, ते पाहिल्यावर मला माझ्या पतीने काय म्हटले होते ते आठवले. मी थरथरत्या हाताने ती पिशवी उचलली आणि छातीशी कवटाळली.
जणू काही मी माझ्या पतीलाच भेटत आहे असे मला वाटले. एक विलक्षण शक्ती आणि शांतीची भावना माझ्यावर पसरली. मी एकटी नाही, माझा मुलगा आणि देव माझ्यासोबत आहेत असे मला जाणवले. माझ्या पतीची प्रार्थना आमच्यासोबत होती. मी डोळ्यात अश्रू आणून त्या खोलीकडे पाहिले, जिथे मी माझ्या पतीला सेवा दिली होती, जिथे मी त्यांच्यासोबत सुंदर क्षण घालवले होते. ही खोली आता माझ्यासाठी अनोळखी झाली होती. मी हळूच बाहेर परत आले. ते सर्वजण माझ्या जाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांनी पाहिले की माझ्या हातात माझ्या पतीची त्यांच्या आठवणींनी भरलेली बॅग होती. अजय हसून म्हणाला, तुझा खजिना? आता जा आणि पुन्हा कधीही मागे वळून पाहू नकोस. मी त्याच्याकडे पाहिले. माझ्या डोळ्यात रागही नव्हता आणि तक्रारही नव्हती. उलट एक विचित्र करुणा होती. मला त्याच्या बुद्धिमत्तेचा खेद वाटला. मी त्या दाराकडे मागे वळून पाहिले, जे मला या घरातून बाहेर ढकलत होते. मी माझ्या मुलाचा हात धरला, नवऱ्याची बॅग खांद्यावर टाकली आणि फाटकाकडे चालू लागले. पहारेकऱ्यांनी मान झुकवली आणि फाटक उघडले. त्यांच्या डोळ्यातही अश्रू होते, कारण ते माझ्या सभ्यतेचा आणि पावित्र्याचे साक्षीदार होते. मी उंबरठा ओलांडून रस्त्यावर पाऊल ठेवले. संध्याकाळचा अंधार आता रात्रीच्या अंधारात बदलत होता. माझा मुलगा श्लोक घाबरला होता. मी त्याला माझ्या छातीशी कवटाळले. थंड वारा वाहत होता. मला जाण्यासाठी दुसरी कोणतीही जागा नव्हती, पण माझ्या छातीशी कवटाळलेला माझा मुलगा माझी सर्वात मोठी ताकद होता. घराचा दरवाजा माझ्या मागे बंद झाला होता आणि माझ्यामध्ये व माझ्या पतीच्या भूतकाळात कायमची एक भिंत उभी राहिली होती. मी रिकाम्या हाताने होते. माझ्याकडे पैसे नव्हते, दागिने नव्हते आणि डोक्यावर छप्परही नव्हते, पण तरीही मीच सर्वात श्रीमंत होते, कारण मी माझ्या पतीची सर्वात अनमोल आठवण घेऊन निघाले होते. माझा मुलगा भुकेला होता, पण माझ्याकडे पैसे नव्हते. मी माझ्या दुर्दैवावर शोक करत होते. मी त्याला सारखं धीर देत होते, बाळा धीर धर, सगळं काही ठीक होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही कुठे असू हे मला माहीत नव्हतं, पण माझा विश्वास होता की देव मला मार्ग दाखवेल. मला घरातून हाकलून देऊन आपण जिंकलो असं त्यांना वाटलं होतं, पण ते जुलूमशाहीचा अंत असतो आणि ती जुलूम करणाऱ्यांना हादरवून टाकते हे आम्ही विसरलो होतो. देवाने त्यांच्या भोवती आपला फास आवळायला सुरुवात केली होती. मी अंधारात हरवून गेले होते, पण माझ्या हातात माझ्या वस्तू होत्या आणि माझा मुलगा माझ्या मांडीवर होता. माझा मुलगा सतत रडत होता. मी फुटपाथवरून चालत असताना शहराचे रस्ते निर्मनुष्य होते. आम्हा दोघांनाही, आई आणि मुलाला, थंडी वाजत होती. आमचं शरीर गोठून गेली होती. मी थंडीने कुडकुडत होते. वाऱ्याने सतत फडफडणाऱ्या माझ्या साडीच्या पदराने मी माझ्या मुलाला झाकले, पण माझ्या मनात एक विलक्षण शांतता होती. जणू माझा नवरा माझा हात धरून माझ्या सोबतच आहे असे मला वाटत होते. माझ्या डोक्यावर चप्पलही नव्हते आणि पैसेही नव्हते. मी कुठे जावे असा विचार मी अनेकदा केला. मग मला माझ्या आईच्या घराची आठवण झाली, जिथे मी लग्नाआधी राहत होते. आमचे ते छोटेसे मातीचे घर, जे फक्त जमिनीच्या एका लहानशा तुकड्यावर होतं. केशवशी लग्न झाल्यावर मी त्या घरात कधीच परत गेले नाही, पण आता ते घर माझ्या आणि माझ्या मुलाच्या उदरनिर्वाहाचं साधन बनणार होतं. जेव्हा मी तिथे गेले तेव्हा ते घर अत्यंत घाणेरडं होतं आणि कित्येक वर्षांपासून ओसाड पडलेलं होतं. मी ते घर स्वच्छ केलं आणि जमिनीवर एक चादर पसरली. मी माझ्या मुलासोबत बसले. माझा मुलगा भुकेने खूप व्याकुळ झाला होता. त्याच्यासाठी अन्न मागण्याच्या उद्देशाने मी शेजारच्या घरी गेले. या परिसरातील लोक मला आणि माझ्या आईला चांगले ओळखत होते आणि ते आमचा खूप आदर करत असत. मी शेजारच्या काकूंच्या घराची बेल वाजवली आणि माझी अडचण ऐकून त्यांनी मला अन्न दिले. ते अन्न मी माझ्या मुलासोबत वाटून खाल्ले. मी त्याला जेवण दिले आणि मग शांतपणे झोपवले. या परिसरातील लोकांना फक्त एवढेच माहीत होते की माझे लग्न एका श्रीमंत माणसाचे झाले आहे, पण जेव्हा त्यांना कळले की माझा नवरा वारला आहे आणि माझ्या दिरांनी मला घरातून हाकलून दिले आहे, तेव्हा त्यांना माझी दया आली आणि माझ्या दिरांच्या वागणुकीबद्दल त्यांना वाईट वाटले. या परिसरात जवळजवळ सर्वच गरीब लोक राहत होते. त्यांचे उत्पन्न कमी, घरे लहान असली तरी त्यांची मने मोठी होती. हे सर्व लोक माझ्या आईचा खूप आदर करायचे, त्यामुळे कोणीतरी माझ्यासाठी नेहमी घरून जेवण आणायचे. त्यांनी माझी इतकी काळजी घेतल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी होते, पण मला त्यांच्या दयाळूपणाची कमतरता कधी जाणवली. मी मातीच्या घरातही राहू शकले असते. माझ्या आयुष्याची सुरुवात याच मातीच्या घरात झाली होती. मी ठरवले होते की मी शेजारच्या लोकांवर ओझे होणार नाही. मी शेजारच्या गरीब मुलांना शिकवणी द्यायला सुरुवात केली आणि मी लोकांसाठी कपडे शिवायलाही सुरुवात केली. माझ्या मुलाला सतत त्याच्या घराची आठवण येत होती. मी त्याला समजावून सांगितले की आता ते आपल्याशी बोलत नाहीत. त्याला हेही समजले होते की आपले आयुष्य खूप काही बदलले आहे. आपण जे अन्न खातो त्याने माझ्या मुलांचं पोट भरत होतं,
कारण आता आम्ही दिवसातून 2दा जेवूही शकत होतो आणि कधी कधी आम्हाला कोरडी भाकरी खाण्यास भाग पाडले जायचे. मला उपाशी राहावे लागले तरीही मी माझ्या मुलाला मदत केली. सर्व परिस्थिती आणि तुमच्यासारखीच राहू. मी माझ्या मुलाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचे. घरी राहून मी त्याला रोज नवीन खेळ शिकवायचे. मी त्याला जास्तीत जास्त वेळ द्यायचे आणि त्याला त्याच्या वडिलांची उणीव भासू द्यायची नाही. मी स्वतः माझ्या पतीची पुस्तके आणि डायऱ्या वाचायचे. त्यामुळे मला वाटायचं की माझे पती माझ्यासोबतच आहेत. मी रडायचे आणि माझ्या भल्यासाठी देवाला प्रार्थना करायचे. मी माझे सुख दुःख वाटून घेतले आणि माझ्या कामात व्यस्त झाले. माझे हात जे एकेकाळी नाजूक आणि कोमल होते ते आता कष्टाने खरखरीत झाले होते. पण माझा आत्मा मात्र भरला होता. माझ्या आयुष्यावर एक विचित्र प्रकारची स्तब्धता पसरली होती. पण दुसरीकडे बंगल्यावर एक वादळच कोसळले होते. मला हकलल्यानंतर कुलदीप आणि अजय यांनी सुटकेचा निश्वास टाकला. आता त्याला स्वातंत्र्य मिळाले आहे आणि तो संपूर्ण मालमत्तेचा एकमेव मालक आहे. त्याला थांबवणारे कोणी नाही, कोणासोबतही वाटणी करायला कोणी नाही. त्यांनी सर्वप्रथम माझ्या पतीच्या दीर्घकाळच्या आणि अनुभवी व्यवस्थापकाला कामावरून काढून टाकले, कारण तो दोन्ही भावांना गैरकृत्य करण्यापासून परावृत्त करत होता आणि त्यांना प्रामाणिकपणे व्यवसाय चालवण्याचा सल्ला देत होता. माझ्या मोठ्या दिराने स्वतःच कारखान्याच्या कामकाजावर देखरेख करण्यास सुरुवात केली. त्याने कर्ज दिले होते, पण त्याचे हेतू लोभी होता. त्याला रातोरात श्रीमंत व्हायचे होते आणि त्यासाठी त्याने आपल्या भावाची मेहनत पुरेशी मानली नाही. त्याने जुन्या आणि विश्वासू पुरवठादारांना सोडून नवीन आणि चुकीच्या लोकांशी करार सुरू केले, जे त्याला गुप्त कमिशन देत असत. अजय सुरुवातीपासूनच बिघडलेला होता आणि त्याआधीही त्याचे अनेक भटके मित्र होते. तेव्हा माझे पती त्याला थांबवायचे, पण आता तिला थांबवायला कोणीच नव्हते. पार्ट्या करणे आणि दारू पिणे ही त्याच्यासाठी एक सामान्य गोष्ट झाली होती. त्याच्या दोन्ही बायकासुद्धा उधळपट्टीमध्ये व्यस्त झाल्या होत्या. दागिने, ब्रँडेड कपडे आणि महागड्या पार्ट्या हे त्यांचे नित्याचे झाले होते. त्या दोन जावा एकमेकींना कमी लेखण्यासाठी आपल्या संपत्तीचा अवाजवी वापर करत असत आणि ते स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करू शकत होता. माझ्या मुलामुळे इतकी आनंदी असलेल्या मला अशा गरिबीत ही माझी दुःखे क्षुल्लक वाटत होती. माझ्या पतीने स्वतःच्या रक्ताने आणि घामाने प्रामाणिकपणाच्या पायावर उभारलेला व्यवसाय त्यांच्या भावांकडून निष्काळजीपणामुळे उद्ध्वस्त होत होता. यंत्रसामग्रीच्या दुरुस्तीअभावी कारखान्याचा नफा थांबला होता आणि तोटा होत होता. यंत्रे दुरुस्त न झाल्यामुळे काम थांबले होते आणि बाजारात त्यांची प्रतिष्ठा ढागळत होती असे दिसत होते. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी दोन्ही भावांनी बँकेकडून मोठे कर्ज घ्यायला सुरुवात केली. त्यांना वाटलं की सर्व किरकोळ आहे आणि लवकरच सर्व काही ठीक होईल. पण कर्ज ही अशी दलदल आहे की माणूस जितका जास्त प्रयत्न करतो तितकाच तो त्यात अडकत जातो आणि मग त्यातून बाहेर पडता येत नाही. हळूहळू कर्जाचा बोजा वाढला आणि उत्पन्न कमी झाले. जे लोक कालपर्यंत कुलदीप आणि अजयच्या मागे मागे फिरायचे ते आता त्यांच्याकडे पैसे मागू लागले आणि त्यांच्या दारात येऊन गैरवर्तन करू लागले. बाजारातील त्यांचा मान नाहीसा झाला होता. पुरवठादाराने उधारी देणे बंद केले होते आणि कामगारांना पगार देणे बंद केले होते. एकमेकांना भेटताच त्यांनी संप पुकारला. बंगल्यातील एकेकाळचे आनंदी वातावरण आता नरकासारखे झाले होते. वहिनीला घरातून हाकलून देण्याच्या निर्णयावर एकमत झालेले ते दोन भाऊ आता एकमेकांचे रक्त पिण्यासाठी आतुर झालेले कट्टर शत्रू बनले होते. कुलदीपने अजयवर जुगारात पैसे उधळल्याचा आरोप केला आणि अजयने कुलदीपला टोचून बोलले, तुम्ही तुमच्या चुकीच्या निर्णयाने धंदा उद्ध्वस्त केला. त्यांच्या बायकासुद्धा आपापसात कुत्र्यांसारख्या भांडायच्या. घरात शांतता नव्हती. मला त्यांच्याबद्दलच्या बातम्या जुन्या नोकरांकडून मिळायच्या आणि मला माहीत होतं की अनाथ आणि असहाय्यांवर अत्याचार केल्याबद्दल देव नक्कीच शिक्षा देतो. वेळ निघून गेली आणि मग तो दिवस आला. जणू काही देवानेच सूत्री हाती हलवली होती आणि मिळालेला दिलासा संपला होता. बँका, बंगला आणि कारखाना जप्त करण्याच्या नोटिसा पाठवल्या होत्या. ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. ज्या बंगल्याला कुलदीप आणि अजय आपले राज्य मानत होते आणि ज्याचा त्यांना प्रचंड अभिमान होता, तो आता लिलावात विकला जाणार होता. त्यांनी नातेवाईकांकडून मदत मिळवण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले होते. प्रत्येक सृष्टी तशी नसते, तिच्यातही भाग असतात. त्यांनी पैसे मागितले होते आणि ज्या मित्रांवर त्याने आपोआप संपत्ती उधळली होती त्यांच्याकडेही तो गेला होता. पण त्याच्या संकटाच्या वेळी सर्वांनी त्याच्याकडे पाठ फिरवली आणि त्याला स्वीकारण्यास नकार दिला. अखेरीस तो नियतीचा क्षण आला होता, ज्याचे भवितव्य स्वर्गातच ठरले होते. न्यायालयाच्या आदेशाने तो बंगला सील करण्यात आला होता.
कुलदीप, अजय आणि त्यांच्या पत्नी व मुलांना अशा प्रकारे बाहेर ढकलण्यात आले जसे मला आणि माझ्या मुलाला घराबाहेर काढले होते. तसेच त्यांनाही त्यांच्या घरातून हाकलून देण्यात आले. फरक एवढाच होता की मी सन्मानाने आणि अभिमानाने ताठ मानेने बाहेर पडले. या माणसांना मात्र अपमानास्पद आणि मानहानिकारक रीतीने बाहेर काढण्यात आले. त्यांची मान खाली झुकली होती. त्यांना लपायला कुठेही जागा नव्हती. काल महागडे कपडे घातलेल्या त्यांच्या बायका आज रस्त्यावर बसून रडत होत्या आणि आपल्या नवऱ्यांना शिव्या देत होत्या. त्या कंगाल झाल्या होत्या आणि दारोदार संघर्ष करत होत्या. ज्या जावेला त्या ओझं मानत होत्या तिची आठवण त्यांना आत्ता येत होती. दरम्यान माझ्या आयुष्याला एक विचित्र आणि आश्चर्यकारक वळण लागणार होते. नेहमीप्रमाणे रात्री मुलाला झोपवून आणि माझी सगळी कामं संपवून मी नवऱ्याच्या बॅगेतून दुसरी डायरी बाहेर काढली. ती एक कापडी बॅग होती. माझ्या लक्षात आले की ती बऱ्याच दिवसांपासून धुतलेली नव्हती, त्यामुळे ती खूप घाण झाली होती. मी ठरवले की सकाळी सगळ्या डायऱ्या आणि पुस्तकं बाहेर काढून ती धुवून टाकावी. म्हणून मी ती रिकामी करायला सुरुवात केली. माझ्या डोळ्यात पाणी तरळले. आज मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण येत होती. मी विचार करत होते, जर माझे पती आज जिवंत असते तर त्यांनी त्यांच्या मुलाला आणि पत्नीला हे वर्ष येऊ दिले नसते. मी बॅग पूर्णपणे रिकामी केली होती. मी ती जमिनीवर झटकली आणि त्यातून काहीतरी बाहेर आले. ती एक लहान चमकदार चावी होती जिच्यावर 6349 हा आकडा कोरलेला होता. मी बॅगेत हात घालून पाहिले. एका लहानशा खिशात कदाचित कोणाच्या लक्षात न येता एक पत्रही ठेवलेले होते. माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली. काय चालले आहे हे मला कळत नव्हते. ही चावी कशाची होती आणि हे पत्र कोणी ठेवले होते? मी थरथरत्या हाताने तो कागद उघडला. ते माझ्या पतीने लिहिलेले पत्र होते. जणू काही ते लिहितच होते. तसे त्यांचे अक्षर थरथरत होते. कधी कधी ते खूप भावुक किंवा आजारी असते. मी डोळ्यात पाणी आणून ते पत्र वाचायला सुरुवात केली. माझ्या प्रिय प्रियंका, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ असा की मी आता या जगात नाही आणि माझा संशय खरा ठरला आहे. मला माहीत होतं की माझ्यानंतर माझा भाऊ मालमत्तेच्या लोभापायी तुला आणि माझ्या मुलाला एकटे सोडून घरातून हाकलून देईल. मला त्याचा स्वभाव माहीत होता की तो माझ्या पुस्तकांशी कधीच जोडला जाणार नाही, कारण त्याचे हृदय गंजले होते आणि तो जगाच्या मोहात हरवून गेला होता. पण मला खात्री होती की माझी पत्नी माझ्या आठवणींच्या वस्तू हृदयाशी जपून ठेवेल आणि ती माझ्या मुलाचीही काळजी घेईल. मी माझ्या आयुष्यात खूप काही कमावले, पण माझे सर्वात मोठे आणि खरे उत्पन्न माझे स्वतःचेच होते. तू माझा मुलगा आणि माझे प्रेम आहेस. माझ्या भावाने मला निराश केले. माझ्या आजारपणात फक्त तूच माझी सेवा केलीस. त्यांनी माझ्या तब्येतीची साधी विचारपूसही केली नाही. तू माझी सेवा करून मला विकत घेतलेस. मला माहीत होते की माझ्या मृत्यूनंतर ते तुला त्रास देतील आणि रस्त्यावर सोडून देतील. म्हणूनच मी माझ्या हयातीतच तुझ्यासाठी आणि आपल्या मुलासाठी व्यवस्था केली होती. हीच ती किल्ली आहे जी तुला मिळाली. शहरातील सर्वात मोठ्या बँकेमधील हे खाजगी गुप्त लॉकर आहे, ज्याचा क्रमांक त्यावर लिहिलेला आहे. मी हे लॉकर केवळ तुझ्याच नावाने घेतले आहे आणि त्याचा वारसा बँकेत आहे. त्यात तुझे हक्काचे सर्व काही आहे आणि कदाचित त्याहून अधिक हे तुझ्या संयम, सेवा आणि निष्ठेचे बक्षीस आहे. आणि देव कोणाचाही अनादर करत नाही याचा पुरावा आहे. माझ्या मुलाची खूप काळजी घ्या आणि त्याला एक चांगला माणूस बनवा. तुमचा पती केशव. हे पत्र वाचून माझ्या डोळ्यात पाणी आले. माझ्या पतीने आम्हा दोघांचा इतका विचार केला होता यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मला समजले की केवळ मीच नाही तर माझा मुलगाही असाही आहे, कारण त्याचे वडील वारले आहेत. ते आमचा आधार आणि रक्षक होते. मी बराच वेळ बसून रडत राहिली. मी मुठीत चावी आणि पत्र घट्ट धरून उभी राहिले आणि आता माझ्यात नवीन धैर्य आणि आत्मविश्वास आला होता. मला माहीत होते की चावी केवळ संपत्तीची चावी नव्हती, तर माझ्या गमावलेल्या आदराची आणि पदाचीही चावी होती. दुसऱ्याच दिवशी मी माझ्या मुलाला बँकेत घेऊन गेले आणि बँकेत चौकशी केली. जेव्हा मी व्यवस्थापकांना भेटण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझा पेहराव पाहून बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मला थांबवले. पण जेव्हा मी त्यांना माझ्या पतीबद्दल सांगितले तेव्हा मला लगेच आत बोलवण्यात आले. व्यवस्थापक माझ्या पतींना खूप चांगले ओळखत होते आणि त्यांचा खूप आदर करत होते. जेव्हा मी त्यांना चाव्या आणि पत्र दाखवले तेव्हा व्यवस्थापकांनी तत्काळ नोंदी तपासल्या आणि चौकशी सुरू केली. माझ्या पतीने खरं तर माझ्या नावावर एक VIP लॉकर बनवला होता आणि तो फक्त माझ्यासाठीच उघडला जावा असे स्पष्ट मृत्यूपत्रही केले होते. व्यवस्थापकाने माझे मोठ्या आदराने स्वागत केले आणि मला अशा ठिकाणी नेले जिथे मोठे लॉकर आणि कडक सुरक्षा व्यवस्था होती. माझे हृदय धडधडत होते आणि मला माझ्या धीरांच्या दुर्दैवाबद्दल वाईटही वाटत होते. मी चावीच्या क्रमांकासारखाच क्रमांक असलेल्या एका मोठ्या लॉकरसमोर थांबले.
त्याने त्याच्याजवळ असलेली मास्टर की आत घातली आणि मग मला माझी चावी घालायला सांगितली. माझे हात थरथरत होते. मी देवाचे नाव घेतले आणि चावी आत घातली. करकर असा आवाज करत कुलपाचा जड लिव्हर उघडला आणि दार उघडले. मॅनेजर आदराने मागे सरला. मी पुढे जाऊन लॉकर तपासला. आतलं दृश्य बघून मी जवळजवळ किंचाळणारच होते, पण जागीच स्तब्ध झाले. आतलं दृश्य माझ्या कल्पनेपलीकडचं होतं. मला वाटलं होतं की तिथे काही दागिने किंवा कठीण काळात उपयोगी पडतील असे थोडे पैसे असतील, पण इथे तर जणू काही अख्खं जगच नोटांचे गड्डे घेऊन साथ घालत होतं. ती फाईल मौल्यवान रत्नाने भरलेली होती, ज्यात सोन्याची बिस्किटे आणि आपल्या तेजाने डोळे दिपवणारे हिऱ्यांचे सेट होते. पण या सर्वांच्या वर आणखी एक फाईल होती, कागदपत्रांची एक फाईल जी माझ्या पतीने गुप्तपणे तयार केली होती. या फाईलनुसार त्याने शहरातील 3 मोठे कारखाने आणि एक शेतघर गुप्तपणे खरेदी केले होते. माझे डोळे विस्फारले होते. जिला माझ्या नवऱ्याच्या भावाने ओझे म्हणून घरातून हाकलून दिले होते, ती मी आत्ता गावातील सर्वात श्रीमंत स्त्री बनले होते. पण माझे डोळे संपत्तीवर नव्हते, तर तिथे असलेल्या मृत्यूपत्रावर होते. त्यावर ठळक अक्षरात लिहिले होते, जे लोभाने आंधळे होतात, एके दिवशी ते रिकाम्या हाताने परततात. थरथरत्या हाताने मी तो कागद उचलला. माझ्या डोळ्यातून अश्रू कागदावर ओघळत होते. मला माझ्या धीरांबद्दल वाईट वाटले, ज्यांनी स्वतःच्या छोट्याशा फायद्यासाठी एवढे मोठे नुकसान केले होते. मी विचार करत होते की देवाची काठी किती निशब्द असते. जी स्त्री कालपर्यंत छतासाठी तळमळत होती, तीच आज करोडोंची मालकीण आहे. ती आता मोठी झाली आहे होती आणि माझ्या नवऱ्याचा भाऊ, जो कालपर्यंत करोडपती होता, तो रस्त्यावर राहत होता. बँकेच्या शांत लॉकर रूममधून बाहेर पडताना मी आनंदाने माझ्या मुलाच्या कपाळाचे चुंबन घेतले. माझ्या हृदयावर एक विचित्र शीतलता पसरली होती, जी माझी सर्व दुःखे शोषून घेत होती. मी रस्त्याने चालत फुटपाथपर्यंत गेले आणि एक ऑटो रिक्षा थांबवली. मी त्यात बसले. माझी इच्छा असती तर मी शोरूममधून गाडी विकत घेऊ शकले असते, पण मला दिखावा करायचा नव्हता. मग मी माझ्या मुलाला घेऊन थेट त्या वकिलाकडे गेले, ज्यांचे नाव माझ्या पतीच्या कागदपत्रांमध्ये नमूद केले होते. ते वकील जे माझ्या पतीचे खूप जुने मित्र होते. मला पाहून आश्चर्यचकित आणि आनंदी झाले. त्यांनी मला सांगितले की केशवजींनी ही सर्व मालमत्ता तुमच्या नावावर हस्तांतरित केली आहे आणि त्यानंतर तुमच्या मुलाने. त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की जोपर्यंत तुम्ही स्वतः त्याच्याकडे येत नाही, तोपर्यंत मी हे गुपित तुम्हाला सांगू नये. कारण त्यांची इच्छा होती की तुम्ही परिस्थितीच्या भट्टीत तापून सोन्यासारखे व्हावे आणि तुमच्या धीरांचा खरा चेहरा पाहावा. वकिलाचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. त्याने त्वरित कायदेशीर कारवाई सुरू केली आणि म्हणाला, कायदेशीररित्या माझी मालमत्ता असलेल्या सर्व कारखान्यांचा आणि शेतघरांचा ताबा मला देण्यात आला. मी सर्वात आधी माझ्या आईच्या वस्तीत गेले, जिथे मी जेमतेम गुजारा करत होते. ज्या गरीब लोकांनी मला खूप मदत केली होती, त्यांना मी त्यांची मातीची घरे पक्की करण्यासाठी पुरेसे पैसे दिले, जेणेकरून ते येणाऱ्या वर्षासाठी तयारी करू शकतील, पावसाळ्यात छप्पर गळणार नाही आणि ते शांततेत राहू शकतील. मग मी माझ्या पतीच्या त्या एकनिष्ठ नोकरांचा शोध घेतला, ज्यांना कुलदीप आणि अजय यांनी अपमानास्पद रीतीने कामावरून काढून टाकले होते. मी त्यांच्या घरी गेले, त्यांना मदत केली आणि त्यांना पुन्हा कामावर घेण्याचा प्रस्ताव दिला. केशवराई यांच्या पत्नीने पतीचा व्यवसाय ताब्यात घेतला आहे. ही बातमी शहरभर पसरली आणि ती तिच्या नवऱ्यासारखीच एक दयाळू आणि तत्वनिष्ठ स्त्री आहे. माझ्या नवऱ्याचा व्यवसाय जो तिच्या भावांनी त्यांच्या निष्काळजीपणामुळे उद्ध्वस्त केला होता, तो माझ्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने पुन्हा उभारला. कारखान्याच्या परिसरातून चांगले उत्पन्न मिळू लागले आणि कामगारांच्या घरांमध्ये पुन्हा समृद्धी परतली. मी आमच्या शेतघरालाच माझे निवासस्थान बनवले. माझा मुलगाही आता खूप आनंदी होता. सर्वात आधी मी त्याला एका चांगल्या शाळेत घातले होते. माझ्या मुलाला शिकायचे होते, पण त्याच्या शिक्षणाचा हक्क त्याच्याकडून हिरावून घेतला गेला. मी संपत्ती हातात ठेवली, हृदयात नाही, जेणेकरून ती माझ्यावर वर्चस्व गाजवणे. दरम्यान कुलदीप आणि अजय यांनी बंगला सोडल्यानंतर त्यांची प्रकृती खालावत होती. ते काही दिवस स्वस्त हॉटेल्समध्ये राहिले, पण त्यांचे खिसे रिकामे झाल्यावर ते रस्त्यावर उतरले. एकमेकांचा अपमान करण्यासाठी लाखो रुपये खर्च करणाऱ्या त्यांच्या बायका आता 2 वेळच्या जेवणासाठी भांडू लागल्या. त्यांची मुलेही उपाशी राहू लागली. कुलदीपने एक छोटे काम मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा भूतकाळ आणि त्याचा स्वाभिमान आड आले. जेव्हा जेव्हा तो तिथे जायचा, तेव्हा लोक त्याला ओळखायचे आणि म्हणायचे की हा तोच केशवराईचा नालायक भाऊ आहे, ज्याने आपल्या भावाचे नाव खराब केले होते.
अजय अंमली पदार्थांच्या इतका आहारी केला होता की त्याने भीक मागायला सुरुवात केली होती. जे दोन्ही भाऊ एकेकाळी महागडे कपडे घालून दिमाखाने फिरायचे ते आता फाटलेल्या आणि जुन्या कपड्यांमध्ये असायचे. सावकारांची भीतीही त्यांना सतत सतावत असे आणि ते लपून छपून वावरत असत. पण भूक हे एक असे वास्तव आहे जे माणसाला संकटातून बाहेर काढू शकते. एके दिवशी भुकेमुळे जेव्हा त्यांचे धैर्य खचले होते तेव्हा त्यांना बातमी मिळाली की शहरात एक नवीन उद्योजिका आली आहे आणि ती जुने कारखाने पुन्हा सुरू करत आहे. आणि ती खूप दयाळू स्त्री होती. ती गरिबांना मदत करायची आणि कोणालाही कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नसे. मग माझे 2 धीर, त्यांनी विचार केला, तिथे जाऊन नशीब अजमावून बघायला काय हरकत आहे. कदाचित एखादं छोटं काम मिळेल. ते कोणाच्या दारात शिरत आहे याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. भुकेने त्यांचा जीव आणि त्यांची शुद्ध हरपली होती. ते 2 भाऊ आणि त्यांच्या बायका शहराच्या औद्योगिक भागाकडे चालू लागले, जिथे एकेकाळी त्यांचे स्वतःचे कारखाने होते. वाटेत त्याला त्या दिवसाची आठवण झाली जेव्हा तो आपल्या मोठ्या गाड्यांमधून जायचा आणि कामगार त्याला सलाम करायचे. आज तर त्याची अवस्था कामगारांपेक्षाही वाईट झाली होती. जेव्हा तो कारखान्याच्या मुख्य गेटवर पोहोचला तेव्हा तोच म्हातारा पहारेकरी तिथे उभा होता ज्याला कुलदीपने घरातून हाकलून दिले होते. जेव्हा पहारेकऱ्याने त्याची दयनीय अवस्था पाहिली तेव्हा त्याने प्रथम तो त्याला ओळखू शकला नाही. पण जेव्हा त्याने जवळून पाहिले तेव्हा आश्चर्याने त्याचे डोळे विस्फारले. तो त्याचा जुना मालक होता, पण आज तो तिथे एका नोकरासारखा उभा होता. पहारेकऱ्याचे डोळे पाण्याने भरले होते. त्याने त्यांना थांबवले नाही, उलट आदराने सलाम करून आत जाऊ दिले. कुलदीप आणि अजय यांना प्रचंड लाज वाटली. पहारेकरी आपला अपमान करून त्यांना हकलून देईल अशी त्यांना आशा होती, पण त्यांच्या वागण्याने त्यांना अपमानित वाटले. ते थरथरत्या आवाजात म्हणाले, आम्हाला कारखान्याच्या मालकाला भेटायचं आहे. आम्ही खूप असहाय्य आहोत. आम्हाला कामाची गरज आहे. चौकीदार म्हणाला, तुम्ही लोक ऑफिसमध्ये बसा, मी मॅडमला लगेच कळवतो. तो त्यांना माझ्या आलिशान ऑफिसमध्ये घेऊन गेला, जिथे कुलदीप बसून बोलून सांगायचा. ऑफिसचे वातावरण बदलले होते. आता दारूचा दुर्गंध नव्हता, तर चांगुलपणाचा सुगंध दरवळत होता. ते दोघेही एका कोपऱ्यात घाबरलेले उभे होते आणि त्यांना घाम फुटला होता. थोड्या वेळाने मी मुखवटा घालून आत आले. मी माझा चेहरा लपवला होता कारण मला माझी ओळख इतक्यात त्यांच्यासमोर उघड करायची नव्हती. मी येऊन माझ्या खुर्चीवर बसले. तो आणि मान खाली घालून उभ्या असलेल्या त्या 2 भावांकडे शांतपणे पाहू लागले. खोलीत एक भयान शांतता पसरली. अजयने हिंमत एकवटून म्हटले, मॅडम, आम्ही खूप गरीब आणि असहाय्य लोक आहोत. आमची लहान मुले भुकेली आहेत. आम्ही शिकलेले आहोत, पण परिस्थिती आम्हाला इथे घेऊन आली आहे. आम्हाला कोणतेही काम द्या, आम्ही ते करू. अगदी साफसफाईचे असले तरी चालेल. कुलदीप ही रडत रडत म्हणाला, हो मॅडम, कृपया आम्हाला मदत करा. आम्ही खूप वाईट काळाचे बळी आहोत. आमच्याकडून अनेक चुका झाल्या आहेत. कदाचित आम्हाला त्या कृतींची शिक्षा मिळत आहे. मी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत राहिले आणि मग मी टेबलाच्या ड्रॉवरमधून तीच वस्तू बाहेर काढली. मी निळी बॅग बाहेर काढली, ज्यात माझ्या नवऱ्याच्या आधीपासून असलेल्या डायऱ्या होत्या. ती पाहून कुलदीप आणि अजय आश्चर्यचकित झाले. त्यांना ती बॅग ओळखीची वाटली. पण मी माझ्या चेहऱ्यावरून मास्क काढला. कुलदीप आणि अजय किंचाळले आणि मागे अडकले. त्यांच्या समोर बसलेली व्यक्ती कोणी अनोळखी नव्हती, तर त्यांच्या भावाची बायको होती. रात्रीच्या अंधारात तिला बाहेर ढकलण्यात आले होते आणि तिला फक्त तिच्या नवऱ्याच्या डायऱ्या आणि पुस्तके घेण्याची परवानगी होती. तुम्हा सर्वांना पाहताना माझ्या डोळ्यात पाणी आले, पण मी अभिमानाने ताठ मानेने उभे होते. कुलदीप आणि अजय दगडासारखे स्तब्ध झाले होते. त्यांची जीभ मुकी झाली होती. ती अशक्त स्त्री आहे, हे स्वप्न आहे यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. जड आवाजात मला कोणी ओळखलं. जी स्त्री ओझा आहे, जिला तू तुझ्या खांद्यावरून झुगारून दिलंस, ती तुझी वहिनी आहे, जिच्या उपस्थितीमुळे तुझ्या कुटुंबाला त्रास होत होता. मी त्या मुलाची आई आहे, ज्याचे हक्क तू बळकावलेस. आज देवाने तुझं काय केलं? मी या खुर्चीवर आहे आणि जिथे मी एकेकाळी उभी होते तिथे तू उभा आहेस. माझं ऐक. हे ऐकून त्यांची अवस्था बिकट झाली. ते माझ्या पाया पडणारच होते, पण मी हात वर करून त्यांना थांबवले आणि म्हणाले, नाही, माझ्याजवळ येऊ नका, माझ्या पाया पडू नका, कारण मान आणि अपमान देणारा देव आहे. मी तर एक सामान्य माणूस आहे. मी माझ्या नवऱ्याच्या बॅगेत सापडलेली चावी उचलली आणि ती हवेत फिरवत म्हणाले, हे काय आहे? हे तुला माहीत आहे का? ही ती किल्ली आहे जी तुझ्या भावाने माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी ठेवली होती.
हा तो खजिना आहे जो तू फेकून दिलास. मी हा कचरा कवटाळून धरला. तुला वाटले की तू मला रिकाम्या हाताने परत पाठवलीस, पण तुला हे माहीत नव्हतं की तू मला जगातला सर्वात मोठा खजिना दिला आहेस. असं माझे पती म्हणायचे. तुम्ही लोभाने आंधळे व्हाल. माझ्या पतीची विचारसरणी तुमच्यापेक्षा खूप वेगळी असल्यामुळे त्यांनी आपली खरी संपत्ती माझ्या नावे केली. मी ते मृत्यूपत्र वाचले आहे, ज्यात लिहिले होते, जे लोभाने आंधळे होतात ते रिकाम्या हाताने राहतात. आणि पहा, आज तुम्ही रिकाम्या हाताने आहात. माझे शब्द त्यांच्या काळजाला भिडले आणि ते अश्रू ढाळत आक्रोश करू लागले. कुलदीप रडत म्हणाला, वहिनी, आम्हाला माफ करा. आम्ही चुकलो होतो. आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत. आम्ही भैयाचे गुन्हेगार आहोत. तुम्हाला हवी ती शिक्षा द्या, पण आम्हाला ओरडू नका. आम्ही मरून जाऊ. अजय सुद्धा वहिनीला विनवत होता. आम्हाला तुमच्या जागी ठेवा. आम्ही तुमचे नोकर म्हणून जगू. फक्त आमच्या मुलांवर दया करा. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि माझे डोळे पुसले. मला माझ्या धीरांबद्दल सहानुभूती वाटली, पण ती केवळ न्यायासाठी होती. मी म्हणाले, मी तुम्हाला माफ करते, कारण मी मनात द्वेष ठेवून हे करू शकत नाही आणि मला माझ्या पतीच्या आत्म्यालाही दुखवायचे नाही. पण मी तुम्हाला एवढे परत देऊ शकत नाही, कारण तुम्ही त्यास पात्र नाही. माझा मुलगा पात्र आहे. तुम्ही आयुष्यभर तुमच्या भावासाठी खूप कष्ट केले आहेत. तुम्ही त्याच्या कष्टाने कमवलेल्या पैशांचा आदर किंवा कदर केली नाही. जर मी ते सर्व तुम्हाला परत दिले तर तुम्ही पुन्हा पूर्वीसारखेच लोभी व्हाल. मी खरे बोलत आहे हे जाणून त्या दोघांनी मान खाली घातली. मी म्हणाले, मी तुम्हाला रस्त्यावर सुद्धा सोडणार नाही, कारण तुम्ही माझ्या नवऱ्याचे भाऊ आहात आणि तुमच्या नसांमध्ये माझ्या नवऱ्याचेच रक्त वाहत आहे. मी तुला एक नोकरी देईन, पण व्यवस्थापक किंवा अधिकारी म्हणून नाही, तर एक साधा कामगार म्हणून. तुला ते तुझ्या कष्टाने कमवावे लागेल. तुला मजुरांसोबत काम करावे लागेल. म्हणजे कष्टाने पैसा कसा मिळतो आणि गरिबांसाठी आदराचा अर्थ काय असतो हे तुला कळेल. तुला तुझ्या बायकांनाही घरातील कामे स्वतः करायला आणि साधे जीवन जगायला सांगावे लागेल. मी तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि संगोपनाचा खर्च उचलेन, पण तुम्हाला एक पैसाही देणार नाही. ही तुमची परीक्षा आणि तुमची शिक्षा आहे. जर तुम्ही स्वतःमध्ये बदल केलात तर कदाचित देव तुम्हाला पुन्हा यशस्वी करेल, पण जर तुम्ही तुमचे जुनेच विचार कायम ठेवले तर मी सुद्धा तुम्हाला मदत करू शकणार नाही. कुलदीप आणि अजय यांनी माझा निर्णय स्वीकारला. मी बेल वाजवली आणि मॅनेजरला बोलावले आणि त्याने त्या दोघांना कारखान्याच्या पॅकिंग विभागात पाठवण्याचा आदेश दिला. त्यांची भरती करून त्यांना समान वागणूक दिली पाहिजे. इतर कामगारांबाबतही असेच केले पाहिजे. त्यांनी माझ्या नवऱ्याची डायरीनेही भरलेली बॅग घट्ट पकडून माझ्याकडे पाहिली. तेव्हा त्याला जाणवले की त्याच्या भावाप्रमाणेच त्याच्या वहिनीचेही मन मोठे होते. त्याच्या तुलनेत तो स्वतःला खूप लहान समजत होता. तो रिकाम्या हाताने आला होता आणि रिकाम्या हातानेच परत जाणार होता, पण आता त्याच्या मनात आशा होती आणि सुधारण्याची एक संधी होती. मी खिडकीतून बाहेर पाहिले, जिथे माझे दोन्ही दीर रांगेत उभे होते. मला खात्री होती की हे सर्व माझ्या पतीच्या प्रामाणिकपणामुळेच घडले होते. मी माझे आयुष्य अनाथ आणि विधवांच्या मदतीसाठी समर्पित करण्याचा आणि माझ्या मुलाला माझ्या पतीसारखाच एक प्रामाणिक माणूस म्हणून वाढवण्याचा निश्चय केला. माझी काडी आमच्या शहरासाठी एक उदाहरण बनली होती. जे लोक नाती तोडतात ते स्वतःच तुटलेले असतात आणि त्यांना त्यांच्या कृतींचे परिणाम अटळपणे भोगावे लागतात. मी हे सिद्ध केले आहे की खरी शक्ती सोडत नाही, तर क्षमा करण्यात आहे. मी माझ्या धीरांना पैसे दिले नाहीत, तर त्यांना पैसे कसे कमवावेत हे शिकवले, जेणेकरून ते माणूस पुन्हा माणूस बनू शकतील. आणि हाच या कथेचा सर्वात सुंदर परिणाम होता. संपत्तीने नाती तोडली होती, पण देवाने ती तुटलेली नाती सांधली होती. त्याची एका नवीन आणि पवित्र पायावर पुनर्बांधणी करण्यात आली. या कथेतील सर्वात मोठा धडा म्हणजे आपल्या कर्माचे परिणाम भोगणे, जे आपल्याला सांगते की लोभ आणि वासना माणसाला केवळ आंधळेच करत नाही, तर त्याला विनाशाच्या अशा गर्तेत ढकलतात, जिथून बाहेर पडणे अशक्य असते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हालाही आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.